कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9968855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। संत एकनाथ महाराजांचा प्रसार प्रचार व्हावा या उद्देशाने शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन पैठण ही सामाजिक संस्था 2006 पासून कार्यरत आहे। संस्थेतर्फे आजपर्यंत अनेक उपक्रम राबवण्यात आले असून 2018 पासून संत एकनाथ महाराजांचे नावे दरवर्षी एकूण 6 पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येत असल्याचं मिशनचे संस्थापक अध्यक्ष नाथवंशज हरिभक्त पारायण योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांनी सांगितले। यंदाचा सर्वोच्च भानुदास एकनाथ पुरस्कार संत साहित्याचे गाडे अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे यांना देण्यात आला असून श्रीफळ, ताम्रपट, मानपत्र, नाथांचा फेटा तसेच ₹25,000 नाथांची मूर्ती, एकनाथांची भागवत असे पुरस्काराचं स्वरूप राहील। संत एकनाथ महाराज ट्रस्टचे संस्थापक आणि अधिपती नाथवंश हरिभक्त पारायण वैकुंठवासी श्री रंगनाथ बुवा उर्फ भैयासाहेब महाराज पैठणकर यांच्या नावाने देण्यात येणारा दुसरा वारकरी भूषण पुरस्कार हा नेकनूरच्या बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज मेंगडे यांना देण्यात येणार आहे। श्री संत एकनाथ महाराज प्रबोध मार्तंड पुरस्कार हा श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण संजय नाना दोंडगे यांना, संत एकनाथ महाराज स्वर मार्तंड पुरस्कार हा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ उपासक आळंदी येथील हरिभक्त पारायण आबा महाराज गोडसे यांना, संत एकनाथ महाराज ताल मार्तंड पुरस्कार हा पुणे येथील मृदुंगाचार्य तुकारामजी भूमकर यांना, तर संत एकनाथ महाराज वारकरी सेवा पुरस्कार हा पैठण येथे नाथ समाधी मंदिर परिसरात भाविकांना गेल्या अनेक वर्षांपासून विनामोबदला सायंकाळी अन्नदानाची सोय करणाऱ्या राजू सेठ लोहिया यांना प्रदान करण्यात येणार आहे। पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दिनांक 21 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता गावातील नाथ मंदिर परिसरात श्री संत नरहरी सोनार महाराज संस्थान येथे संपन्न होणार आहे। यावेळी महाराष्ट्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। या पुरस्कार सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन मिशनचे संस्थापक अध्यक्ष नाथवंशज हरिभक्त पारायण योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांनी केले। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।